कागज के फूल एक ट्रॅजेडी, एका दिग्दर्शकाची शोकांतिका। महान दिग्दर्शक गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा आणि सिनेमा स्कोप मध्ये शूट झालेला हा पहिला भारतीय सिनेमा 2 जानेवारी 1960 ला कागज के फूल प्रदर्शित झाला। खरं तर या अजरामर कलाकृतीसोबत त्या काळाने अन्याय केला असंच म्हणावं लागेल। आज घडीला फिल्म इन्स्टिट्यूटच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला आणि भारतातील सर्वोत्तम आत्मचिंतनात्मक सिनेमा मानला जाणारा कागज के फूल त्यावेळी बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला। काळाच्या पुढे असणारा हा सिनेमा त्या काळच्या प्रेक्षकांना ना आवडला ना समीक्षकांना समजला। या अपयशाने या सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक गुरुदत्त यांना नैराश्याच्या गर्तेत ढकलले आणि अखेर 10 ऑक्टोबर 1964 रोजी या महान दिग्दर्शकाने या जगाचा निरोप घेतला। आता एक कल्ट क्लासिक सिनेमा म्हणून मान्यता असलेल्या कागज के फूल या सिनेमाची ही आहे क्लासिक ट्रॅजेडी। या अजरामर कलाकृतीचा अभिमान बाळगूया आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील भरीव योगदानासाठी गुरुदत्त या महान दिग्दर्शकाचे आभार मानूया।